सुरक्षेवरती पुन्हा एकदा सवाल उपस्थित झाले आणि फक्त मुंबईमध्येच नाही तर सातारा फलटण या ठिकाणी सुद्धा एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का असा सवाल आता पुन्हा उपस्थित झाला। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस खासदार आणि मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आहेत। ताई, काय सांगाल की एकूणच जर परिस्थिती पाहिली मुंबईमध्ये काळा चौक सारख्या परिसरामध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीवरती चाकू हल्ला करतो, पोलीस अक्षरशः त्याला काठ्यांनी मारत असतात आणि तरी सुद्धा तो तरुण तिच्यावरती चाकू हल्ला करतो। हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या तऱ्हेने मानसिकता होत चालली आणि आपण जे बघतो ही मानसिकता कशामुळे तयार होते। आपण बघतो की आजकाल एक नवीन ट्रेंड पिक्चरच्या माध्यमातून चालू आहे। म्हणजे असे पिक्चर दाखवतात आहे की अल्फा मेल म्हणजे काय, तो काही करतो आणि त्याला एक असं प्रेझेंट केलं जातं की तो हिरो आहे। दुर्दैवाने हेच लहान मुलांच्या डोक्यावरती आहे ना हे पिक्चर्स असतात। हे मोठ्या प्रमाणामध्ये जसं आपण बघितलं असेल ते कबीरचा सिंग पिक्चर होता, कबीर सिंग नंतर आता ॲनिमल आला। अशा पिक्चरच्या माध्यमातून जे खरं तर अपेक्षित आहे की पुरुष म्हणजे काय असो हे एक व्याख्या आहे जी ज्याचा मतलब असा आहे की आपण सगळ्यांना माहिती आहे की जो पुरुष सगळ्या महिलांचा सन्मान करेल, महिलांना त्या ठिकाणी सन्मानाने घरामधली पत्नी असेल, आई असेल, माता असेल, मुलगी असेल, समाजामधल्या मुलींना एक सुरक्षित वातावरण करेल। पण तसं न दाखवता एक अल्फा मेल कसा असतो हे दाखवण्याचा त्या पिक्चरच्या माध्यमातून प्रयत्न होतो आणि त्याचेच परिणाम काय होतात, ही मुलं यांच्याकडून शिकतात आणि दुर्दैवाने अशा घटना होतात। खरं तर कायदा सुव्यवस्थेबाबत मी सातत्याने बोलत असते की आज देशामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरमध्ये महिलांच्या क्राईमच्या बाबतीमध्ये आणि मुलांच्या क्राईमच्या बाबतीमध्ये झालेला आहे। खरं सांगायचं झालं तर आपण मधल्या काळात ती हागवण्यांची केस बघितली असेल, ज्या तऱ्हेने पुण्यामध्ये ती घटना झाली। आज साताऱ्याच्या बाबतीमध्ये त्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली आणि हातावर पोलीस ऑफिसरचं त्या ठिकाणी त्यांनी नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि आता तुम्ही जी घटना सांगताय की कुठे ना कुठे समाजाला पुन्हा आणि कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून सरकारला या दोघांना पण आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागेल। कारण समाजाच्या माध्यमातून मुलांना नाही ऐकणं हे शिकवण्याची मानसिकता तयार केली गेली पाहिजे। शाळा कॉलेजमधून सुद्धा मुलांना जे आहे ते मुलींना कसं ट्रीट केलं गेलं पाहिजे आणि कशा तऱ्हेने घरामध्ये वागलं पाहिजे ह्याच्या संदर्भामध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे। पण त्याचबरोबर जर तुम्ही जसं सांगताय की पोलीस मारतायत पण त्या ठिकाणी तो मुलगा थांबत नाही, तर पोलिसांचा वचक कुठेतरी कमी झाला आहे का? जे आपल्याला माहिती आहे की ज्या डीजीनी लिहिलं होतं की पोलिसांबद्दल सध्या आदर कमी झालेला आहे, हे मी नाही लिहिलं, बोललेलं आहे डीजीनी स्वतः रश्मी शुक्लांनी पत्रात लिहिलं होतं। हे का झालेलं आहे? कारण ज्या तऱ्हेने पोलीस यंत्रणेवरती सरकारचा दबाव आहे। पूर्वी पोलीस यंत्रणेला स्वातंत्र्य होतं, आज पोलीस यंत्रणेला जे आहे पूर्णपणे तुम्ही जर बघितलं तर पोलीस यंत्रणा पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे। कारण त्यांना ज्या ठिकाणी राहावं लागतं किंवा ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे, ज्या तऱ्हेने त्यांच्यासाठी मग घराची व्यवस्थापन असेल, त्यांच्यासाठी लागणारी इतर काही गोष्टी असेल, ह्याचा बिलकुल त्या ठिकाणी विचार केला जात नाही। आणि सरकारचा प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या तऱ्हेने हस्तक्षेप चालला आहे, म्हणजे कुठलाही मॅटर झालं तर सरकार त्यामध्ये इंटरफेअर करतं। म्हणजे रक्षकच भक्षक बनतायत। एक डॉक्टर महिला ती हातावरती सुसाईड नोट लिहिते आणि एका पोलीस अधिकाऱ्यावरती सुसाईड नोटमध्ये ती लिहिते की याने माझ्यावरती 4 वेळा बलात्कार केलाय, जेव्हा रक्षकच भक्षक बनतात। सांगते ना मी, कायदा सुव्यवस्थेची भीतीच नाही राहिलेली आहे। कारण कायदा सुव्यवस्थेमध्ये असं झालेलं आहे आता की एखादी घटना होते बदलापूरसारखी, किती दिवस ट्रस्टी गायब असतात। पॉशची घटना, त्या कार ॲक्सिडेंटची घटना होते, किती दिवस त्या ठिकाणी आरोपी फरार असतात। मधल्या काळामध्ये वरळीमधली घटना झाली, किती दिवस आरोपी फरार होते। त्याच्यामुळे हळूहळू काय झालं, कायद्याचं जे घाबरणं होतं लोकांना, कायद्याचा जो दरारा होता हळूहळू तो कमी झाला आहे। रक्षकांबद्दल असलेला रिस्पेक्ट पण कमी झाला आहे, त्यांच्याबद्दलचा आदर पण कमी झाला आणि त्यांच्याबद्दलचा पण दरारा कमी झाला आहे। दुर्दैवाने जसं दोन्ही उदाहरणामध्ये बघशील तर आज पोलिसांच्या बद्दलची जी पहिली एक आत्मीयता होती किंवा त्यांच्याबद्दल एक सन्मानाची भावना होती, हळूहळू ती कमी व्हायला लागली। कारण राजकारणानंतर जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये इंटरफेरन्स व्हायला लागला। मला वाटतं हे होम मिनिस्ट्रीचं थोडं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते फेलियर आहे। होम मिनिस्टरांना मी सातत्याने एक गोष्ट बोलते की तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आहे, एक स्वतंत्र होम मिनिस्टर द्या जो महाराष्ट्राच्या गृह विभागाला एक वेगळ्या स्वतंत्र तऱ्हेने काम करेल, स्वतंत्रपणे हाताळण्याचं काम करेल, पोलिसांमध्ये तो सन्मान निर्माण करेल। आणि ज्या तऱ्हेने पोलिसाच्या माध्यमातून ही घटना झाली, जी साताऱ्याची घटना आहे, त्याची चौकशी करून पोलिसांना पण सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही समाजाचे रक्षक आहात, तुम्ही भक्षक होऊ नका, ह्या तऱ्हेने एक मेसेज सुद्धा गेला पाहिजे। त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे महाराष्ट्राची आज आपण महिलांच्या बाबतीमध्ये जी स्थिती बघतोय की महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे। महाराष्ट्रामध्ये ट्रेनमध्ये सकाळी मुली चालल्या तर सुरक्षित नाही, आज कॉलेजमध्ये मुली चालल्या तर महिला सुरक्षित नाहीत, एका डॉक्टर महिला सुरक्षित नाही, त्या ठिकाणी जे आहे ते एसटी स्टँडमध्ये महिला सुरक्षित नाहीत, स्वारगेटमध्ये। तर अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती। दुर्दैवाने मला अपेक्षा आहे की राजमहिला आयोग याच्यामध्ये थोडंसं पुढचं पाऊल टाकेल। कारण राजमहिला आयोगाला आमचं सांगणं आहे की तुमचं पण खूप मोठी जबाबदारी आहे, पण त्याचबरोबर राज्याला एक स्वतंत्र होम मिनिस्टर हवा। राज्याच्याच पोलिसांना त्या ठिकाणी स्वायत्तता तर मिळालीच पाहिजे, पण माझं एक सांगणं आहे की या माध्यमातून एक पोषक वातावरण महाराष्ट्रात कसं निर्माण होईल यासाठी एक काय म्हणतात त्याला, एक पोषक वातावरणासाठी अभ्यास असेल किंवा कॉलेजेस असेल याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रबोधन घेतलं गेलं पाहिजे आणि मुलांना सांगितलं पाहिजे की नकार ऐकण्याची तुमच्यामध्ये हिंमत निर्माण केली पाहिजे।
बद्दल तर आपल्यासोबत होत्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, ज्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं जे आहे ते एक वेगळं खातं म्हणून एक वेगळे मंत्री नेमावेत आणि त्याचमुळे महाराष्ट्रामध्ये फलटणची घटना असो किंवा मुंबईमध्ये काळा चौक परिसरामध्ये झालेली घटना असो, या दोन्ही घटनेमुळे आता महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का असाच सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोजसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.